चला शेवटचा सामना आजच्या रात्रीतील आणि जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये जाणार आहे। या अगोदरच्या मॅच मध्ये रक्षक प्रतिष्ठान संघ इथे विजयी प्राप्त झाला होता आणि त्याने मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित केलाय। शेवटचा सामना आपण पाहतोय अर्थातच बालचंद्र मडवी स्मृती विपक्ष मैत्री टायटन्सने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। गौरव आणि त्याच्या समवेत पियुष आणि बॉलिंग ट्रॅपवर अनुप, कॅप्टन वर्सेस कॅप्टन पहिल्याच ओव्हर मध्ये। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। हो, भरपूरच टर्न पाहायला मिळाला पहिल्या बॉलवर। व्हाईट बॉल पहिला येत असताना आपल्याला पाहायला मिळते सिंगल रन स्कोर कार्डवर अर्जित केली गेली। आजच्या रात्रीमध्ये 6 सामने आणि त्यातला 6व्या क्रमांकाचा सामना। उद्या 7 सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि उद्या बरोबर 6 वाजता पहिला सामना उद्या सुरू केला जाईल। ऑन साइडला हलक्या हाताने दिशा दिली आहे, फुलर लेनचा बॉल होता, रन मिळते ती सिंगल, स्कोर पुढे सरकतोय 2 या आकड्यावर, 2 धावा धावफलकावर। हो, इथे टॅप करण्याचा प्रयत्न, हो 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 हो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते। गौरव सूर्यवंशी डेंजर एंड लावते, अगदी विकेट सोबत क्रीजही खरं तर उखडली। स्कोर पुढे सरकतो आपल्याला पाहायला मिळतोय 3 धावा धावफलकावर, 3 रन्स ऑन अ बोर्ड। पुढचा बॉल अनुपचा, गौरव सूर्यवंशी कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही संघांचे सध्या एकमेकांच्या विरुद्ध। हो, भरपूर बाहेर जाणारा बॉल होता, व्हाईट बॉल। अतिरिक्त धावा मिळतात आणि पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की अतिरिक्त धावा किती हानिकारक ठरतात तुमच्या पराभवामध्ये। त्यामुळे या धावा आता सुरुवातीपासूनच खरं तर थांबवणं कुठेतरी आवश्यक आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांसाठी असणार आहे। 4 धावा धावफलकावर आहेत, 2च बॉल आतापर्यंत झालेत। पहिलं षटक सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय ब गटातील ही लढत आहे, 6वी लढत आजच्या रात्रीतील। जिंकणारा संघ थेट सुपर 4 मध्ये म्हणजे थेट सेमीफायनलचं तिकीट पक्क करणार आहे। रक्षक प्रतिष्ठानने ते तिकीट पक्क केले अ गटातून। प्रत्येक गटातून 2 टेबल टॉपर तुम्हाला सेमीफायनल मध्ये पाहायला मिळतील, अ गट आणि ब गट। पुन्हा एकदा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि बॉल जास्तच बाहेर वळवत असताना व्हाईट बॉल। तिसरा मला वाटतं अवंतर धाव उमेश या ओव्हर मध्ये आपल्याला मला वाटतं खर्च केली अनुपने। 3 वाईट टाकले, 2 बॅटच्या सहाय्याने रन आल्यात। एकूण स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 5 धावा धावफलकावर। फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली ऑन साइडला। गौरव सूर्यवंशी थोडा वेळ घेतोय। आता या अगोदरच्या मॅच मध्ये तितकाशी बॅट त्याची चालली नव्हती, बोलली नव्हती, मात्र या मॅच मध्ये नक्कीच धावा बनवण्यासाठी तो उत्सुक आहे। शैलेश स्मृती संघाचा देखील हा देखील एक चांगला घटक राहिलाय गेले कित्येक वर्ष सातत्याने। हो, लेट कट केले, शेवटच्या मोमेंटला बॅटचा चेहरा खोलला आणि बॉलला फक्त स्टिअर केले, सिंगल प्राप्त केली। सिंगलने स्कोर पुढे सरकतोय 7 धावा धावफलकावर आहेत। 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे। पहिलं षटक सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला तो मैत्री टायटन्स टीमने। दीपक दादा पाटील, अक्षयजी काळे यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला भालचंद्र मडवी स्मृती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। निकिता नार्वेकर आणि सौभाग्यवती रुचिता हर्षल मडवी यांच्याकडे तर मालकीचा संघ पाहायला मिळतोय। चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला अनुपच्या माध्यमातून। गौरव सूर्यवंशी थोडासा स्ट्रगल करतोय, फुटवर्कच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा त्याचा संघर्ष।
शेवटचा बॉल पहिल्या षटकातील स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय फक्त 8 धावा. हलक्या हाताने फक्त दिशा दिली ऑन साइडला आणि सिंगल मिळवली. गौरवने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि स्कोअर पाहायला मिळतोय तो बिनबाद 9 धावा, 9 रन्स ऑन बोर्ड. थोडीशी शांतता आपल्याला पाहायला मिळते कारण अगदी 12:20 सध्या घड्यामध्ये झालेले आहेत आणि शेवटचा सामना आपण पाहतोय आजच्या रात्रीतील. जिंकणारा संघ सुपर 4 टेबल टॉप करणार आहे. ब गटातून क्वालिफाय होणारा पहिला संघ तो ठरेल. या अगोदरचा सामना अगदी एकतर्फी झाला. चिशाईड नेहरू संघाने काही चांगली फाईट दिली होती, विकेट काढल्या होत्या सुरुवातीला 4, मात्र अतिरिक्त धावा ज्या खर्च केल्या, एकूण 13 व्हाईट बॉल 18 धावांचा बचाव करत असताना टाकले गेले गोलंदाजांकडून आणि तिथे खरं तर पराभवाचं कारण ते व्हाईट बॉल ठरले चिशाईड नेहरू टीमसाठी. संतोष आलेख बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरमध्ये. चला थोडं सामन्याला स्पीडअप करा. 15 मिनिटांचा अवधी आहे प्रत्येक इनिंगसाठी, 15 मिनिट्स. गौरव सूर्यवंशी ऑन स्ट्राइक, डाऊन द लेग हा बॉल पाहायला मिळतोय. दहा धावा धावफलकावर, 10 रन्स ऑन बोर्ड. कितपर्यंत मजल मारणार आता भालचंद्र मडवी स्मृती संघ या पहिल्या इनिंग मध्ये. ऑन साइडला चांगली प्लेसमेंट होती, मनगडाचा चांगला वापर केला होता गौरव सूर्यवंशीने. सिंगल मिळते. स्कोर पुढे सरकत असताना 11 धावा, 11 रन्स. पियुष गेल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सध्या स्ट्रायकर. दोन्ही डावकरी आताचे एक फलंदाज. हो इथे इथे काय करते, बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. रन मिळते. सिंगल विकेट किपरच्या हातातनं बॉल निसटला. स्कोर पुढे सरकतोय 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा. पुढचा बॉल हो अगदी पायावरचा बॉल होता. शेवटच्या मोमेंटला पियुषने दिशा दिली ऑन साइडला. सिंगल मिळते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. स्कोर 13 रन्स. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर एकही चौकार आलेला नाहीये, फक्त सिंगल आणि अवांतर धावांच्या रूपामध्ये धावा आलेल्या आहेत. 13 धावा, 3 बॉल बाकी आहेत. चला सामन्याला स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. हो इथे जाग्यावर टॅप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केली आहे, फलंदाज बाद आणि पियुषच्या खेळीचा अंत. घाई केली, भरपूर पुढे गेले आणि डायरेक्ट इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आता विकेट गमवावी लागते. पण डगआउट मधनं सूचना आल्यावर तुम्ही कसं रिव्ह्यू घेऊ शकता गौरव? तुम्ही डगआउट मधनं विचारून रिव्ह्यू घेताय, असं नाही करायला पाहिजे ना पंच. वेदर इट इज अलाउड ऑर नॉट. त्यांनी डगआउट मधनं सूचित केलंय हे रिव्ह्यू घ्या. नाही पण असं कसं सांगता तुम्ही? तुम्ही घेऊ शकता, बॅट्समनला ऑथॉरिटी तुम्ही घ्या ना, पण डगआउट मधनं सांगितलं तुम्ही कसं घेताय? दादा तसं नसतं, नियम नाही घेऊ शकत आपण. चला डगआउटला त्यांनी विचारलं की रिव्ह्यू घ्यायचा का, म्हणजे चुकीचं आहे तर नाही सांगितलं कमिटीने. चला चला पुढचा बॅट्समन पाठवा प्लीज.
स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावा, 13 रन्स. येस, 4 बॉल झाले त्या ओव्हरचे, 2 बॉल बाकी आहेत. पहिली विकेट इथे प्राप्त करण्यात आली. पियुष बाद झालेत. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. चला, आम्ही नितेशजी बोईर सरांना विनंती करतो की आपण मायक्रोफोनवर जॉईंट व्हा या ओव्हर नंतर. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जी साइड नेरुळ विपक्ष रक्षक प्रतिष्ठान. बी गटातील 2 संघ ज्याने एक एक सामना जिंकलाय आणि हा सामना विजयी होणारा संघ सुपर 4 मध्ये अर्थात टॉप 4 मध्ये क्वालिफाय होणार आहे. स्टेप आउट झाले होते, आवश्यकता होती का? अक्षय अति घाई संकटात नाही, भरपूर घाई केली. स्टेप आउट झाले आणि डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर बॉलला टाकलाय. विकेट मिळते दुसरी. 5व्या बॉलवर विकेट आली आहे. स्कोर आहे फक्त आणि फक्त 13 धावा, 2 विकेट्स. ओमकार आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. गौरव सूर्यवंशी अजूनही आहे, मात्र त्याला एका साथीदाराची आवश्यकता आहे. एक चांगली पार्टनरशिप इथे होणं आवश्यक आहे. नेरुळ बॉक्स प्रीमियर लीग 2025 आपल्याला पाहायला मिळत आहे. पर्व क्रमांक 3 आणि तिसऱ्या पर्वातील पहिल्या रात्रीतील शेवटचा सामना आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. 13 धावा धावफलकावर, 2 विकेट्स. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. 2 विकेट आल्यात अगदी याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवर आणि थोड्याशा अडचणी वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय भालचंद्र मडवी स्मृती या टीमच्या मैत्री टायटन्सचा संघ. हो, चांगला फटका ऑन साइडला आणि रन मिळते फक्त सिंगल. 2 ओव्हरचा इथे खेळ समाप्त होत असताना स्कोर पाहायला मिळतोय तो 14 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यात. तर आम्ही विनंती करतो नितेश बोईर सरांना आपण या मायक्रोफोनवर आणि पुढील सामन्याचं मात्र धावतं विवरण आपण त्यांच्या वाणीतून ऐकूया आणि मात्र सामन्याला नक्कीच रंगत त्यांच्या मात्र शब्द वाणीतून आपल्याला ऐकायला मिळेल. सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. जिंकणारा संघ खरं तर सुपर 4 मध्ये जाणार आहे, म्हणजे सेमी फायनल मध्ये क्वालिफाय होणार आहे ब गटातून. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 धावा, 2 विकेट्स. थँक्यू युवराज. वन्स अगेन लेट्स बॅक टू द क्रिकेट. 2 षटकांचा खेळ झाला. अंतिमची लढत आज आजच्या रात्रीमधील आपण पाहताय. अनदर 2 ओव्हर्स टू गो. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. धीरज आलेत. पुन्हा एकदा अजून एक फिरकीचा जादूगार समोर. टेक्निकली आणि टेक्निकली साऊंड बॅट आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याची टेक्निक चांगली आहे, ज्याचं टॅक्टिक चांगलं आहे. खरं तर एक साऊंड बॅट्समन अँड अ कम्प्लीट पॅकेज प्लेअर. व्यावसायिक अंडरम क्रिकेटचा खेळाडू. ज्या खेळाडूकडे यावेळेला पॅडल केलं, बॉलला क्लिक, फक्त क्लिक केलं आणि ही 1 धाव अंकित होत असताना रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 या आकडावर. 16 ऑन दी स्कोर बोर्ड. बॅटिंग टीमचं आपण कौतुक करूया. आतापर्यंत फलंदाज 2 बाद झालेत. गौरव वैयक्तिक खेळ करतोय 5 सिंगल्सचे साह्य, 5 या आकड्यावर. पियुष बाद झाला 2 वर. एक मोठा फलंदाज पियुष, याला लवकर परतावून लावलं. बॉल सर सोडून दिलाय. दिस टाइम दॅट शुड बी अ व्हाईट बॉल कॉल. प्लस 1 धावा मिळतील. 2 2 more added into the extras, 2 more added into the total score shifted to 18 on the scoreboard now. सलग 3 विकेट्स म्हणजेच हॅट्रिक जर का घेतली तर 1000 रुपये कॅश प्राइज कुणी घ्या, म्हणजे दोन्ही टीमसाठी ही ऑफर असणार आहे. बॉलिंग युनिटसाठी 18 धावा, 18 रन स्कोर बोर्ड पे. विघ्नेश मडवी
आमचे संघ मालक आहेत नवीन संघ मालक NBPL गावदेवी नेरुल या संघाला त्यांनी प्रस्थापित केलं. आज ते मॅचला एन्जॉय करतायत. पहिल्या मॅचमध्ये खरं तर त्यांचा संघ परास्त झाला, परंतु उद्याच्या दिवसामध्ये अजून एक संधी असणार आहे. अर्थातच उद्या लवकर पहिली मॅच त्यांची असणार आहे, त्यामुळे चांगली ऊर्जा आपल्याला पाहायला मिळेल. संघ मालकासाठी आपण LED TV सुद्धा आपण पुरस्कृत करणार आहोत. चमचमती ट्रॉफीज, क्रिस्टल ट्रॉफीज आपण देऊन प्रत्येक संघ मालकाचा सन्मान करतोय. आभार व्यक्त करूया आपण या संपूर्ण टीम सोबत. जे काही आपले 8 संघांचे जवळजवळ 10 ते 12 असे संघ मालक, काही संघ मालक संयुक्त पाहायला मिळाले. 2 चेंडू अजूनही 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे, म्हणजे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. त्याचं फिल्डिंगचं सेटअप आपण जर का पाहिलं तर विकेट किपर यष्टांना थेटून लागून आपल्याला पाहायला मिळेल. सिलिमिडॉन आणि सिलिमिडॉफमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला अगदी विकेटच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर 3 ऑन साईडला 3 ऑफ साईडला असं फिल्डिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा पॅडर केला, बॉल स्कूप केलाय. अर्थातच जिथे मात्र ही एकदम अजून ॲड होईल. पहिलं इनिंगचा खेळ सुरू आहे आणि खेळातली मजा आपल्याला पाहायला मिळते. 21वा. काही खेळाडूंना पाहत असताना आपण फार वेगळा आनंद घेत असतो. त्यांची टेक्निक, त्यांचं टॅक्टिक, त्यांचं खरं तर स्टान्स, त्यांचा फुटवर्क, त्यांचं शॉट सिलेक्शन, हँड आय हेडचं कॉर्डिनेशन, पदल आली, ते या सर्व काही गोष्टी फार 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 आकर्षक असतात. आणि गौरव जेव्हा खेळ करतो तेव्हा फार आकर्षक वाटत असते. इट लुक्स अट्रॅक्टिव्ह. चला, एक डिप्लोमॅटिक डिसिजन आहे. ऑन दी वे मुवमेंटवर गोलंदाज असताना फलंदाज स्टान्स बदलू शकतो का, की बॉल रिलीज केल्यानंतर बदलू शकतो? अलीमजी पाटणकर, ज्यांनी खरं तर आपल्यासाठी वायफाय इंटरनेट सर्व्हिस आपल्याला मात्र प्रोव्हाइड केली आहे, त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया आणि त्यांना आपण इन्व्हाइट करतोय की प्लीज जॉईन विथ अस. या आपण या व्यासपीठावर. यू आर मोस्ट वॉर्म हार्टेड वेलकम. आतापर्यंत 21 धावा झालेल्या आहेत, 3 चेंडू झालेत. ललित यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला फार छान खरं तर इंडियन चायनीजचा आस्वाद दिला. इट टेस्ट गुड. स्पेशली ऑइल फ्री होतं. ऑइल फ्री नाही म्हणता येणार, बट इट वॉज गुड. चला, आपण जसा निर्णय प्रलंबित आहे तो होईल त्यानंतर आपण जरूर. चला, मॅच सुरू होतीये. गौरव ऑन अ स्ट्राईक. त्याचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, त्याचा हँड आय हेडचं कॉर्डिनेशन, पदल आली, स्कूप, स्वीप, पॅडल, या सर्व गोष्टी फार आकर्षक वाटतात. आणि इथे मात्र आता फसलाय. मागच्या काही 2-3 चेंडू मात्र तो सक्सेसफुली ड्राईव्ह करतोय आणि लेग गली आणि बॅकवर्ड रिजन मध्ये तो खेळून काढतोय एका धावेसाठी. ठाऊक आहे त्यांना ही मॅच फार महत्वाची आहे. ठाऊक आहे त्यांना ही मॅच मध्ये जिंकलात तर मात्र टेबल टॉप करता येईल. विजेत्यांमध्ये सामना आहे आणि क्वालिटी वर्सेस क्वालिटी पाहायला मिळते. फिल्डिंग करणारी टीम ग्रीन कलरची जी जर्सी जी परिधान केली आहे ना, ते सुद्धा हार मानणार नाहीयेत. त्यांना ठाऊक आहे गौरवला कसं थांबवायचं. यावेळी हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ती 22वर. 22 धावा. मैदानामध्ये कार्पेट असलं की धूल उडत नाही बघा, नाहीतर मग आमचा गला बसतो, म्हणजे कंठ बसतो. ऍडव्हान्टेज म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की असंच व्हायला पाहिजे. हो, क्विक रिफ्लेक्स. हो, जबरदस्त.
एकमेकांना सहाय्य करत असताना हिरव्या रंगाची जर्सी मात्र आता चमकतीये. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ झाला. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 23 या आकड्यावर. 23. क्रिकेटची मजा, क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा हर्ष, क्रिकेटचा उल्हास आणि क्रिकेटला आपण एन्जॉय करतोय. मागच्या सत्रामध्ये फार छान मराठीचं समालोचन आपण ऐकलं. मागच्या काही 2-3 वर्षामध्ये ज्यांनी स्वतःची एक चांगली ओळख निर्माण केली आहे. आज खरे पाहता आपण जर का बघितलं गेलं तर युवराज माली एक नाव मात्र आता, आणि त्या नावाभोवती क्रिकेट आणि समालोचन हे मोठं वलय निर्माण होत चाललंय. उरण पंचक्रोशीमध्ये गतवर्षी काही स्पर्धा कव्हर केल्या, यावर्षी भरपूर काही बऱ्याच स्पर्धा कव्हर केल्या आपण असं म्हणूया. उल्वे परिसरामध्ये चांगल्या खरं तर स्पर्धा कव्हर केल्या. युवराज मालीबद्दल आपण चर्चा करतोय. चांगली वाटचाल आणि पुढच्या वाटचालीसाठी खरं तर आम्ही हर्षदजी मडवी आणि स्पेशली आमच्याकडून युवराजला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. अतिशय नम्र असा, खरं तर नम्र आणि त्याबरोबर प्रामाणिक असा हा आवाज, असे व्यक्तिमत्व आपला खरं तर घर, आपली घरातली जबाबदारी, सर्व काही गोष्टी सांभाळून हे समालोचन होत असताना एकूण धावसंख्या 24. युवराज मालीबद्दल आपण चर्चा करत होतो. काही अंशात्मक आपला खरं तर अभ्यास, काही अंशात्मक आपलं घर, फॅमिली, काही अंशात्मक मग खरे पाहता काही जबाबदाऱ्या, आणि अशा सर्व सांभाळत असताना क्रिकेट आणि क्रिकेट वरचं प्रेम, मग समालोचक म्हणून नावारूपाला येणं, ते पॅशन नंतर मग प्रोफेशनलिझममध्ये कन्व्हर्ट होणं, आणि ते प्रोफेशनलिझमला मी म्हणेन युवराजनं फार छान न्यायही दिलाय. मराठीचे समालोचक फार कमी आहेत आणि 24 धावा आता तर म्हटल्या, 24 आताच म्हटले ना, आता किती वेळा डिस्टर्ब करणार. समालोचक काय बोलते त्याला बोलू तरी द्या. लेट हिम फिनिश दे ना. आज अलीमजी पाटणकर ज्यांना आपण इन्व्हाइट केलंय, आपल्या इंटरनेट सर्व्हिसचे प्रोव्हायडर्स. यावेळेला व्हाईट बॉल असणारे अक्षय काले, मला वाटतं ते जेवले नाहीयेत, त्यांनी उपवास धरलाय. ते उपवास उद्या सोडणार आहेत रविवारी. हा, चेहऱ्यावर मात्र स्मित असे आहे. त्यांचा संघ खेळ साकारतोय. अक्षय काले, दीपक बालाराम पाटील, राजकीय वर्तुळामधलं एक मोठं नाव दीपक बालाराम पाटील, NMPL कमिशनर, क्रिकेटचे अप्रतिम असे प्रेमी. ओहो, इथे जबरदस्त रिफ्लेक्स आणि काय क्रिकेटमधली कमिटमेंट पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतील कोण, तर त्याचा पडताळणी करतील 2 पंच, आणि पाहूया आपण काय पाहायला मिळते. बॅट्समन बाद होतील ते ओमकार. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 25. टी शर्ट्सचे आपले पुरस्कर्ते सचिन जी देवप्पा लवटे, युवा आहेत. खरं तर युवा मंचाला ते सांभाळत आहेत. नेरुल सेक्टर 18, 25. त्याचबरोबर संजयजी पाथरे, या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही उल्लेख करणार आहोत या स्पर्धेमध्ये, ज्यांनी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर मी म्हणेन योगदान मिळालंय. ट्रॉफीज असतील, मैदान उपलब्ध करून देणं, विकेट बनवणं, टी शर्ट्स पुरस्कृत करून देणं, आर्थिक मदत करणं, लाईव्ह टेक्नॉलॉजीचं सहाय्य देणं, पंचांची भूमिका, स्कोररची भूमिका, ॲज अ कॉमेंटेटर म्हणून सर्व घटकांचा आपण आभार व्यक्त करायलाच हवा. चला आपण जाऊया मॅचकडे. शेवटचं षटक, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अविनाश अडवलाय जरूर बॉल, ही 1 मिळणार. 1 न रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 26 वर 26. जावा 26 ऑन दी स्कोर बोर्ड. एक फायटिंग टोटल उभारली आहे आता. जर काही ह्याच्यामध्ये अजून ऍड होतील ना, त्या ऍडिशनल त्या म्हणजे प्रिव्हिलेज असणार आहे, कारण गोलंदाजी चांगली आहे टीमची, आत्मविश्वास फार छान आहे, मागची मॅच जिंकलीत, आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन सर्वच काही गोष्टी मी म्हणेन ॲड ऑन आहेत. ज्या काही धावा मिळतील त्या आता चेहरेवाना टॉप असणार आहेत. गौरवनं मगाशी तेच सांगितलं, 4-5 सिंगल हवेत. हॅलो 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 चेक हॅलो जाते. हॅलो चेक हॅलो येते.
चला काय घडतंय मैदानामध्ये, चला फिल्डिंग लवकर सेटअप करून घ्या. चला मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय गौरवनं. हॅलो हॅलो. चला काय घडलं मैदानामध्ये, बेसिक प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत. आपण डिसिजन जो प्रलंबित आहे प्रेक्षकांना आपण जरूर सांगणार आहोत. जवळजवळ अजूनही शेकडा प्रेक्षक या रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातला खेळ एन्जॉय करत आहेत. आपण स्पर्धा पाहताय NBPL सीझन 3. विद्युत रोषणाई, आर्टिफिशियल फ्लड लाईट्स, चमचम चमकणारा चंद्र, लुकलुकणारे तारे, आजूबाजूचा शांत परिसर, नभांगणे आणि क्रीडांगणे आणि रणांगणे चांदण स्पर्श आपल्याला पाहायला मिळते. सगळीकडे नीरव शांतता आणि खरं तर निश्चयाचा हा निलाभर आकाश आणि त्या निलाभर आकाशाखाली या स्पर्धेला आपण खरं तर पाहत असताना खेळाडूंच्या संकल्पाचा पाखरू आकाशात मुक्त संचार करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद झालेत ते गौरव, एक मोठा फलंदाज बाद झाला. अगदीच आपण पाहिलं तर रनआउटची विकेट होती. जाऊया आपण मॅचकडे. हा बॉल वाईट साईड सोडून गेलाय. पंच सांगतात की इट्स अ वाईट बॉल कॉल. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं क्रिकेट आणि ती वेगळी मजा असते. रात्रीची पडणारी गुलाबी थंडी आणि ती मजा औरच असते. किरकिर करणारे ते रातकिडे आणि चमचम क्रिकेटचा हर्ष, क्रिकेटची मजा एन्जॉय करत असताना रसिक प्रेक्षक. टाळ्या सिट्ट्यांचा गजर झाला आणि चौकार आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31 वर 31. 31 धावा. चांदण्यांच्या ऐरावतावर स्वार आहे जणू हा फलंदाज. इतकी राजेशाही फलंदाजी. हा हे बॉल खरं तर अप्रतिम पटविला आहे. लॉंग ऑफला आहे फिल्डर. क्रिकेटची कमिटमेंट पाहायला मिळाली आणि इथे मात्र बॉल अडवला गेला. एक तर मिळाली आहे रणसंख्या मात्र सेफ टोटल 32. आकाशात नजर स्पर्श करता जाणवेल चांदणं. ते चांदणं तेच आहे. तरीही रात्र नवी आहे. नव्या रात्रीमध्ये आपल्या सर्व नवीन स्पर्धकांचं आणि नव्या संघांचं, नव्या संघ मालकांचं आपण सहर्ष स्वागत करतो. आणि नेरुल बॉक्स प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला आणि आफ्टर 4 overs आफ्टर फर्स्ट इनिंग वी कॅन सी टोटल स्कोर 33 and 34 टू विन. 34 धावा काढाव्या लागतील 34 टू विन. आकाशामध्ये अर्धचंद्र आपल्याला पाहायला मिळते. पूर्णत्वाचा मोह हवा कशाला. सहज वर आकाशात बघितलं तर अर्धवट असूनही चंद्र किती सुंदर दिसत आहे ते पाहून जाणवलं की आयुष्यात सर्व काही मिळालंच पाहिजे असं नाहीच आहे. जे आहे त्यातही सुंदर आयुष्य जगता आलं पाहिजे. ते आपल्याला शिकता येईल. हॅलो हॅलो शिक हॅलो.
यावर्षी हॅलो 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 चेक हॅलो चला यावर्षी जे काही फंड्स येतील त्याच्यातून पुढच्या वर्षासाठी आपण स्पीकर आणि मायक्रोफोनची व्यवस्था करू. नाही युवराज कसं असतं बघ आता आपण 2 बेस 4 बेस 2 टॉप 2 मॉनिटर अशी स्पर्धा केल्यानंतर पुन्हा एकदा आपण रात्रीच्या क्रिकेटमध्ये जिथे नवी मुंबईमध्ये स्पेशली गव्हर्नमेंटचं प्रोटोकॉल असतं मग बऱ्याच काही आवाजावर प्रतिबंध असतं आणि अशा परिस्थितीमध्ये थोडं माइंड आपल्याला स्विच करावं लागतं. हे कठीण काम आहे. उद्या तुलाही नाईट आहे मलाही नाईट आहे पण हरकत नाही आपण जरूर खेळायला एन्जॉय करतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. नवी मुंबई बॉक्स प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मित्र हर्षल मढवी फ्रॉम नेरुल त्याचबरोबर हर्षद मढवी फ्रॉम सारसोले विकास टिकोने अर्थातच नेरुलचे आणि राहुल घाडेगावकर नेरुलचे असे 4 खरं तर युवा आज एकत्र आहात आणि एकत्र येऊन आज या स्पर्धेचे भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गेली 3 वर्ष सातत्यानं या स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. मग 2 दिवसीय 2 रात्रीमध्ये या खेळाला आपण जरूर कव्हर करतो परंतु या स्पर्धेचा थाटमाट या स्पर्धेचा खटाटोप आपण 1 ते 1.5 महिन्यापासून पाहत असतो आणि अशा स्पर्धांमधून अनेक नवीन युवक खेळाडू मात्र घडत असतात. अशा खेळाडूंमधून अशा स्पर्धांमधून युवक खेळाडू त्याचबरोबर अनेक जुने खेळाडू ज्यांना मात्र क्रिकेट सोबत जोडण्याची मात्र हौस असते अशीही मात्र अनेक खेळाडू मात्र आपण पाहतो की तेही मात्र मैदानामध्ये आपला खेळ साकारत असतात. त्याचबरोबर मैत्रीच्या अनेक ऋणांमध्ये दृढ होताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदीच आपण पाहिलं तर संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली 10 ते 12 होर्डिंग्स आहेत. प्रत्येक होर्डिंगवर किमान एक तरी युवा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे आणि अनेक युवक एकत्र आल्यानंतर काय घडतं आणि काय घडवलं जातं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजेच NBPL नवी मुंबई मधील एक नामांकित स्पर्धा नेरुल बॉक्स प्रीमियर लीग 2025 एडिशन 3 मध्ये पर्व क्रमांक 3 मध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आलोय. सातत्यानं काहीसं नवीन देण्याचा प्रयत्न नेहमी आयोजकांचा असतो. यंदा आपण जरूर पाहता ही पिंक थीम या पिंक थीमचा आपण उल्लेख जर का करायचा झाला तर प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण खरं तर गुलाबी रंगाचा उल्लेख आपण करत असतो. अगदीच या थीमला आपण खासदार चषक 2025 कराव्याच्या ग्राउंडवरती स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि आज आपण जरूर पाहताय ती थीम अगदी आकर्षक वाटते आणि त्या थीमला आपण या संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली मंडप डेकोरेशन्सच्या माध्यमातून हा गुलाबी रंगाचा पडदा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच शृंगार आणि निरागसतेचं प्रतीक म्हणजे रंग गुलाबी. प्रेम माया आणि आपुलकी दर्शक रंग म्हणजे गुलाबी. कल्पनारम्य परिकथांमध्ये पसंतीचा रंग म्हणजे गुलाबी. अर्थातच 2 व्यक्तिमत्वांमध्ये ती आणि मी मध्ये खरं तर नातं फुलवणारा प्रेम रंग म्हणजे गुलाबी आणि तोच गुलाबी रंग आपण सभोवताली या क्रीडांगणाच्या अगदी सभोवताली चौरस आपल्याला पाहायला मिळते. जे काही ग्राफिक्स डिझाईन केलेले आपण खरं तर हे प्लेस होल्डर्स जे आपण पाहतोय होर्डिंग्स आपण पाहताय ज्याच्यावर ओनर्सची फोटो प्रतिमा आहे ओनर्सची नावं आहेत. सर्व काही खरं तर व्हाईट अँड पिंक असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. फार छान अतिशय आकर्षक असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खरं तर युवराज रंग भुरळ घालतात मग ते प्रेमाचे असो व निसर्गाचे आणि अगदी वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील परंतु एका टीमला आपण एक सिंगल कलर कोड दिलेला आहे आणि आपण मैदानामध्ये पाहताय भगव्या रंगाची जर्सी प्रदान केली आहे. ती आपण जर बघितलं गेलं तर निकिताजी नार्वेकर रुचिताताई मढवी यांचा संघ म्हणजेच उल्लेख जर का करायचा झाला तर त्या टीमचं नाव आहे भालचंद्र मढवी स्मृती आणि बॅटिंग टीम जी ग्रीन रंगाची जर्सी प्रदान केली लक्ष्मण काले
आणि त्याचबरोबर आपण दीपक पाटील पाहत आहे. इथे संधी होती, संधी गमावली आणि डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल आला. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. रंगांचा उल्लेख आपण करत होतो. खर तर माणसाला दोनच रंग शोभून दिसतात, एक काळा आणि दुसरा गोरा. त्या पल्ल्यात जर का जाऊन त्याने रंग दाखवून रंग दाखवणं जर का सुरू केलं तर तो माणूस माणूस वाटत नाही. नेहमी आपण म्हटलंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर षटक क्रमांक 1 अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. अनूप आणि धीरज, ऊर्जा, उत्साह, आनंद आपल्याला पाहायला मिळते. अक्षय काले, आमचे राज आलेत आमच्या समेत. यावेळेला मात्र ड्राईव्ह चांगला केला होता, फटका स्ट्रोक चांगला होता, फक्त एकच जा मिळाला. दोन फलंदाज मगाशी आपण पाहिलं की दोन्ही फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले, सल्ला मसलत झाले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आपल्याला थोडं तग धरून उभं राहावं लागेल, थोडं चांगलं कॉलिंग करावं लागेल, कारण ही मॅच फार महत्वाची आहे. जो जिंकणार तो टेबल टॉप करणार आणि टेबल टॉप करणाऱ्या टीमसाठी मात्र अजून एक संधी असणार आहे. फॉर्मॅट जो आपण पाहतोय ना त्या फॉर्मॅटमध्ये मी म्हणेन टेबल टॉप टीमसाठी मात्र संधी असणार आहे. अर्थातच इथे मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डायरेक्ट सेमीफायनल क्वालिफाय असणार आहे, म्हणजे जिंकण्याचे दरवाजे जिंकल्यानंतर मात्र खरं तर सेमीफायनल मध्ये तुम्ही क्वालिफाय होणार. आणि सेमीफायनल म्हणजेच काय तर अगदी किमान एका बक्षिसाला पात्र ठरणाऱ्या त्या मॅच पासून फक्त एक पाऊल तुम्ही दूर असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात मात्र कुरघोडा करण्याचा प्रयत्न करतील. जिथे विजयाचा उत्साह आणि पराभवाची थोडी भीती यामधलं अंतर हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि तेच क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ अंडरम बॉक्स क्रिकेट, सॉफ्टबॉल क्रिकेट, नेरुल बॉक्स प्रीमियर लीग 2025 सीझन 3 NBPL. गौरव आहेत गोलंदाजी मार्कवर. ज्या नावाभोवती सेक्टर 18च नव्हे, नेरुलच नव्हे, नवी मुंबई नव्हे, खरं तर मी म्हणेन महाराष्ट्र अंडर टेनिस क्रिकेट आपण असं म्हणूया. पहा तोच ज्या गोलंदाजाचं कौतुक होत होतं गौरव सूर्यवंशी. आहा, झेल ड्रॉप झालाय परंतु तितकी नाराजी त्याने व्यक्त केली नाहीये. केला तरी होत असं. डॉट आलाय बॉल. दुसरं षटक, पहिला बॉल डॉट. एकूण धावसंख्या फक्त सिंगल डिजिट 2 या आकड्यावर काढायच्या. त्या फक्त 33 काढल्या गेल्या, 34 काढायचे. 34 काढायचे म्हणजे आता ऍक्सलेट करावं लागेल. व्हील गेली की मग चौकार ही काही कामे येणार नाहीयेत. म्हणूनच जे काही करायचे ते आत्ताच करावं लागेल. चौकार शोधावे लागतील, गॅप शॉट सिलेक्शन करावा लागेल, टॅप तुम्हाला चेंडू करावा लागेल, अतिरिक्त ताकद तुम्हाला वापरावी लागेल, बुद्धी चातुर्याचा वापर तुम्हाला करावा लागेल. जस्ट लाईक धिस. हो 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 हो, ही एकदा मिळणार आहे. एक रन संख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये. ती 3 या आकड्यावर. 12-52 झालेत. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. NBPL. चायनीज फूड फार चांगलं होतं, छान होतं. टेस्ट गुड. पुन्हा एकदा आपण ललित यांचा आपण दादांचा आभार व्यक्त करूया. त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे साईशा हॉटेल आणि त्यांचे मालक आमचे ललित दादा, त्यांचं मनापासून आभार आणि कौतुक.
मराठी पाऊल पडती पुढे. टॅप केला बॉल, दॅट इज जस्ट अ सिंगल. 1 न रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावर. हळूहळू धावांना आकार आलाय. This is a very good atmosphere at this ground. We all are enjoying the game of Undrum Box Cricket League NBPL. 2 पंच त्यांचं आपण कौतुक करूया, चेतन आणि केतन. त्याचबरोबर आमचे जाधव, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर उमेश जाधव आमचे गुणलेखक आहेत. मनापासून आभार तुमचेही. प्रत्येक एका चेंडूचं मी म्हणेन चांगलं अकाउंटिंग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. आणि हा फेर बॉल असणार आहे की, आणि हा नो बॉल असणार आहे. चला चर्चा नको गौरव, प्लीज लिटिल मेक इट लिटिल फास्ट, मेक इट लिटिल हरी. चला थोडी घाई करूया. बारा 54 झालेत. उद्या बरोबर 5:45 वाजता रिपोर्टिंग करायची. 5:45. ओ क्लीन बॉल, दांडी गोल. 4 मुंड्या चीत केलं. पाच. चला आमची 2 पंच एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या. कंटिन्यू 6 मॅचेस आपल्यासाठी ते कव्हर करतायत बघा. चेतन आणि केतन पनवेलचे पंच आहेत आणि हे पंच आम्हाला इंट्रोड्यूस केले ते राहुल, त्यांचेही खरं तर मनापासून आभार आणि कौतुक. कारण आज मागच्या काही 2 पर्वापासून आज या वर्षी काहीसं वेगळं वाटतंय. कारण पंचांनी या संपूर्ण स्पर्धेला मी म्हणेन आतापर्यंत 0 कॉन्ट्रोवर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन, 0 एरर आणि पंचांकडनं जे जे काही हवंय ते सर्व काही आज आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे जिथे रिव्ह्यू हवा आहे तिथेच त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. सॉफ्ट डिसिजन त्यांनी दिला. त्यानंतर टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊन ट्रान्सपरन्सी या स्पर्धेची खरं तर ओळख आहे, पारदर्शकता, त्या पारदर्शकतेला न्यायही दिलाय. म्हणजेच काय तर कोणतीही कॉन्ट्रोवर्सी नको, म्हणूनच एकही चढता आवाज आम्हाला पाहायला मिळाला नाहीये. आणि ही जमेची बाजू उद्याही असाच दिवस जाईल, उद्याही अशीच रात्र जाईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि दोन्ही पंचांना आपण उद्याच्या दिवसासाठी सुद्धा भरपूर भरपूर शुभेच्छा देऊया. जर वेळ मिळालाच तर पंचांशी आम्ही थोडी चर्चा करू. त्यांना मी विचारू की तुम्हाला आमची स्पर्धा कशी वाटली. कारण SBL मध्ये खर तर हे पंच होते चेतन, आपण त्यांचे मनापासून आभार कौतुक करू. ही दुसरी भेट आहे. आज मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं मी म्हणेन तितकीशी आक्रमकता, त्यांची दाहकता आपल्याला पाहायला मिळाली नाही. कारण गोलंदाजी करणाऱ्या टीमनं त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलंय. आतापर्यंत त्यांना डोकं वर करू दिलं नाहीये, एकही चौकार त्यांनी लगावू दिला नाहीये, एकही मोठा फटका प्रहार त्यांनी करू दिला नाहीये. म्हणजेच काय तर स्पिन प्रभावशाली मारा. गौरव सूर्यवंशी नो बॉल, फिरवलाय तू फिरवलाय आणि पंच तटस्थ. क्या बात है. ना आमच्या अजित निकम असेच आहेत अंपायर. अजित निकम वाई कट्टाला त्यांना आपण पाहिलं असेल. डायरेक्ट हिट, बॅटर इज शॉर्ट ऑफ हिज क्रीज, फलंदाज बाद. आता राग कोणावर काढायचा, बॅट तुम्ही फेकू पण शकत नाही, ते सगळे डोके आहेत फुटतील. फलंदाज बाद. मॅच फसली आहे युवराज. चला आपण हर्षदजी मढवी यांना विनंती करू की आमचे साथी समालोचक युवराज माली यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपण या आमच्या या व्यासपीठाकडे. हर्षद मढवी, युवराज माले आणि नितेश भुईर हे त्रिकूट आहे.
त्रिकोण आहे आणि एका नाण्याच्या दोनच असतात बाजू, तिसरी नाहीये. चला धावसंख्या झाली 7. अजूनही काढायचे आहेत ते किती? अजूनही 27 काढायचे आहेत प्लीज. हर्षदजी मढवी एक उत्तम समालोचक आहेत आणि मागच्या काही वर्षामध्ये त्यांनी त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. काही 2-2.5 वर्षाचा कालखंड जर का आपण पाहिला तर कामेनिमित्त भरपूर एंगेज असताना थोडं समालोचनापासून ते दूर गेलेत. टॅप केला बॉल, दॅट शुड बी, ओ दॅट वुड हॅव बीन 4. पण तेजस किती उंच खुर आहे बघा आणि भावानं फटका सजवला, भावानं तो अडवला. बॅट्समन अँड बॉलर. ओके रणसंख्या किती? 8. अजूनही ड्राइव्ह केला बॉल, जस्ट सिंगल. एकने फार काही मिळणार नाहीये, एकनं दबाव निर्माण होणार नाहीये, एकनं दबाव निघणारी नाहीये, एकनं फक्त धावफलक एकनं पुढे जाईल परंतु प्रेशर तितकाच राहणार आहे. अजूनही जवळजवळ 5 ते 6 चौकार त्यांना ठोकायचे. किमान या षटकामध्ये मी म्हणेन अजून 2-3 षटका चौकार येणं गरजेचं असणार आहे. ती घडेल का? अवघड आहे परंतु अशक्य नाहीये. मैदानामध्ये हे अशक्य प्राय किंवा कठीण आव्हान सुद्धा सोपं केलं जाईल. ब्रदर वर्सेस ब्रदर. ओहो अनप्लेबल अँड बॅटर इज आउट. फलंदाज बाद. कठीण आहे परिस्थिती. आता असं म्हणतात की तुमच्या स्वप्नांची उंची जितकी मोठी तितके प्रयत्नही मोठे करावे लागतात. उंच ठिकाणी गर्दी नसते आणि स्पर्धाही नसते, तिथं मात्र जायची वाट थोडी खडतर असते. पण अशाही परिस्थितीत मनाला सांगत राहायचं, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. सो हर्षदजी मढवी यांच्यासाठी हे वाक्य होतं. आज मागच्या काही 2 वर्षांमध्ये ते भरपूर बिझी आहेत आपल्या कामामध्ये, क्रिकेटला फार कमी वेळ देतात. अशा परिस्थितीमध्ये लोकांचा थोडा गैरसमजही होतो की हर्षद कुठे हरवलाय. सो त्यांना आपण जरूर सांगूया. टॅप केला बॉल, दॅट इज अनदर जस्ट सिंगल. when we talk about cricket it's all about chasing down a calculation न खेळ करणं गरजेचं असणार आहे. चेस करत असताना कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागतं. चौकार हवेत, मग चौकार येणं गरजेचं आहे. ते येत नाहीयेत, प्रेशर डेव्हलप होईल आणि मॅच पासून तुम्ही दूर जाल. टॅप केलाय, अनदर जस्ट 1 की फलंदाज इज सेफ. विजय सहज मिळणार नाहीये, त्यासाठी खर तर आता प्रयत्न जिकरीचे करावे लागतील. त्यासाठी घोंगावतं वादळ, अंगावर झेलण्याची उर्मी ही खेळाडूच्या अंगात असायला हवी. पुढे गेले, क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. मॅग्निफिसंट अटॅक, सुपर बॉलिंग. वाव, किती ती भेदकता, किती ती अचूकता आणि काय तो कंट्रोल, किती ती गती. गोलंदाज म्हणून ज्या ज्या काही गोष्टी हव्या त्या सर्व काही पाहायला मिळाल्या. रणसंख्या फक्त इन मेन 11, अजूनही 23 हव्यात. 23. नाही, हर्षल खुश असतील, वहिनी खुश असतील. अर्थात आमच्या समेत राजदादा आहेत, त्याचबरोबर प्रतिस्पर्धी 6 चौकार पाहिजेत. कम ऑन कम ऑन कम ऑन, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, असंच काहीच सांगतो आमचे अक्षय काले. क्विक रिफ्लेक्स, क्विक फिल्डिंग, क्लेवर फिल्डिंग, another wicket down. फलंदाज बाद.
चला आमचे युवराज माले यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. हर्षदजी मढवी आयोजकांचं आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो. कोण बोलला वाईट आहे? कोण बोलला? कोण येतो? घ्या त्याला घ्या. हरकत नाही अक्षय दादा, उद्या पुन्हा एकदा तुम्हाला संधी आहे. तुमच्या टीमनं आज चांगला परफॉर्मन्स दिलाय. प्रतिस्पर्धी तितक्याच ताकदीचा असल्या कारणानं मात्र हार पत्करावी लागते. आमचे गौरव त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असतं आणि मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना ऑलमोस्ट चला अजूनही एक चेंडू शिल्लक आहे का? तुम्ही चेंडू देता इकडे. एकोणीस पाहिजेत अजून. चला ओव्हर संपलेली आहे आणि 4 षटकांचा खेळ झाला. अभिनंदन आपण करूया टीम भालचंद्र मढवी स्मृती या टीमचं आम्ही करतोय अभिनंदन. निकिता नार्वेकर आणि रुचिला मढवी, रुचिता मढवी, अर्थातच हर्षलजी मढवी यांचे सौभाग्यवती नुकतंच विवाहबद्ध झालेत आणि हर्षल मढवी आज या मॅचला पाहत असताना आज खरं तर ते एन्जॉय करतात या खेळाला. त्यांचा संघ जिंकलाय अँड वी कॅन सी सेकंड मॅच मध्ये हा विजय प्रस्थापित झाल्यानंतर आपण जरूर पाहतो या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर गौरव. प्लीज कम अँड कलेक्ट युअर प्राइज अँड अ ट्रॉफी अँड अ जर्सी एज वेल. चला आणि यानंतर आम्ही आमचे युवराज माले यांचा सन्मान करणार आहोत. आमचे फोटोग्राफर मनापासून तुझे कौतुक आभार, कारण डिजिटली संपूर्ण क्षणचित्र कॅप्चर करणं, व्हिडिओज कॅप्चर करणं त्यांना